बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना दिसणार आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की दानगटांना मात्र आता आपल्या सावलीला सुद्धा न धरणारे हे आता देशमाने आज असं काहीतरी त्यांच्याकडून कृत्य झालंय की त्यामुळे दानगटांची आता इकडे पायाशी येण्याशिवाय मात्र आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. आणि याच कारणास्तव मात्र आता दानगटांच्या समोर त्यांची एंट्री झालेली आहे. आणि इतकंच नाही तर दानगटांच्या समोर आता हात जोडून पाया पडून मात्र आता इकडे मात्र आता महेशच्या आयुष्याची भीक मागण्यासाठी आता मात्र चंद्रकांत देशमाने स्वतः धोंडी अण्णांच्या मात्र पायाशी आलेली आहेत. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, पण या सगळ्यामध्ये अवनीने मात्र आता आपल्या आता सासऱ्यांचा जीव घेणाऱ्या महेशला माफ करायचं नाही असा ठाम निश्चय केलेला आहे. पण या सगळ्यामध्ये मात्र आता धोंडी तात्यांनी काय अट घातले, कसं काय घडलंय, सगळ्या गोष्टी सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता सगळेजण वाट पाहत आहेत आणि आता अजूनही म्हणजे अण्णा का नाही आले म्हणून सगळ्यांना खूपच चिंता वाटत आहे. पण त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये अण्णा का नाही आले यासाठी मात्र आता ज्या वेळेला अवनीला फोन केला जातोय, अवनी म्हणते काळजी करू नका, या हॉस्पिटलमधून त्यांना आता डिस्चार्ज दिला जातोय, पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्या टेस्ट करण्यासाठी मी आता अण्णांना तिकडे घेऊन चाललेली आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे राजा अजिबात काही थांबायला तयार नाही आहे. राजा आता सांगतोय, मॅडम कुठे टेस्ट करताय ते आता तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्या टेस्टच्या ठिकाणी आता पोहोचतो. असं म्हटल्यावरती अवनी आता सांगायला लागते, कुणीही कुठेही यायची गरज नाही आहे, माझ्यावरती विश्वास नाही आहे का, मी आता अण्णांना तिकडे घेऊन येते. यशा म्हणतो, हो अवनी, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू आता यांना व्यवस्थित घेऊन घरी येशील याची आम्हाला खात्री आहे. असं म्हणत मात्र आता यशा इकडे फोन ठेवतो. तोपर्यंत सगळे खूपच पॅनिक झालेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये काय झालं असं म्हणत असताना मात्र आता महेशने हल्ला केला. ही गोष्ट ज्या वेळेला सगळ्यांना समजले, सगळेच जण खूपच आता रागावलेले आहेत आणि या महेशला काहीही केलं तरी सुद्धा सोडायचं नाही. आणि त्यावरती मात्र आता यशा म्हणतो, 1 मिनिट थांबा, आधी अवनीला घरी येऊ दे आणि त्यानंतर अवनी आता आपल्याशी जे काही बोलेल त्यानंतर काय करायचं तो आता निर्णय आपण घेऊया. कोणत्याही परिस्थितीमध्ये घाईमध्ये निर्णय घेऊन मात्र आता अवनीच्या विरोधात जात किंवा तिला न विचारता नको करूया. आणि त्यानंतर यशोदा म्हणतो, अवनी आम्ही घरी आहोत, तू निवांतपणे घरी ये, गाडी आणि ड्रायव्हर तुझ्याकडे आहे, त्यांना घेऊन घरी ये. अवनी सांगते, हो दादा, मी त्या टेस्ट करून निघते. असं म्हणत अवनी आता हॉस्पिटलमधून तिकडे आता म्हणजे त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले आहे. बरं, तोपर्यंत हे सगळं घडत असताना हे 4 जण खूपच पॅनिक झालेले आहेत आणि जास्त करून पाम्या खूपच चिडलाय. त्या महेशला मी आता सोडणार नाही, आपल्या घरात येऊन आता तमाशे केले, इथपर्यंत मात्र आता बास नव्हतं का की त्याने तिकडे जाऊन मात्र आता अवनीच्या म्हणजे सोबत हे सगळं करून मात्र आता आपल्या तात्यांना या सगळ्यामध्ये अडकवलं. हे काही मी सहन करू शकणार नाहीये. आणि यावरती मात्र आता त्याला सगळे शांत करत म्हणतायत, हे बघ, चिंता करू नकोस, काही झालं तरी सुद्धा आता इकडे अवनी मॅडम आहेत ना, त्या करतील. बरं, धोंडी त्यांना आता ठीक झालेले आहेत, त्यांना तशी जखम वरचीच झालेली होती, पण आता वयाच्या मानाने त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून काही आतमध्ये इन्फेक्शन किंवा अजून काही गोष्टी आता नसतील म्हणून त्यांना दुसरीकडे हलवण्यात येत होतं टेस्टसाठी. तितक्यात आता इकडे कॉलेजच्या ऑथॉरिटीने बाकी सगळ्या ऑथॉरिटीने म्हणजे आता फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला, कारण कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये असं काही घडलंय आणि जर का कळवलं नाही तर उद्या कोणताही गोंधळ होऊ शकतो. या कारणासाठी मात्र आता हा सगळा प्रकार करण्यात आलेला होता. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे तोपर्यंत मग चौकशीसाठी आलेले आहेत ते म्हणजे स्वतः आता इकडे पोलीस ज्या वेळेला चौकशीसाठी आलेत आणि ते सांगतायत म्हणजे धोंडी दानगट काय झालंय ते आता आम्हाला सगळं खरं सांगा. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी इकडे सगळं सांगायला निघालेली आहे. इकडे हे 4 जणांचा जीव आता वरती खालती होतोय. अण्णा ठीक असतील ना, अण्णांना काही झालं नसेल ना, असं म्हणत सगळेजण अस्वस्थ झालेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे धोंडी अण्णा काहीच बोलत नाहीयेत. पोलिसांना विचारतायत काय झालंय आणि त्यावरती ते आता सांगायला लागतात, काही नाही, म्हणजे आम्ही फळं कापण्याचा चाकू तिकडे नेला होता आणि
ज्या वेळेला फळं कापण्याचा चाकू आता आम्ही तिकडे नेला होता आणि त्यावेळेला मात्र आता आम्हाला भूक लागली म्हणून तो चाकू घ्यायला गेलो तर अचानकपणे खाली वाकलो आणि तो चाकू मात्र आता पोटात शिरला. अहो, आमची चुकी बाकी काही नाही आहे, कारण आता अवनीच्या भावाला का अडकवायचं असा विचार धोंडी अण्णा करत आहेत. बरं, त्याच वेळेला अवनी आता सांगायला लागते, 1 मिनिट अण्णा, तुम्ही उगाचच काहीतरी सांगू नका, मला इन्स्पेक्टर साहेब तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि असं म्हटल्यावरती आता मात्र धोंडी अण्णा सांगायला लागतात, हे बघ अवनी, अवनी माझ्याशी बोलतायत ना ते, तू काही नको बोलू. अवनी सांगते, नाही इन्स्पेक्टर साहेब, मी स्वतः तिथे आय विटनेस आहे आणि आय विटनेस म्हणून आता मला माझी काही बाजू मांडायची आहे, ती आता मी तुम्हाला सांगते. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते, महेश देशमाने, माझा भाऊ महेश देशमाने यांनी आता हे सगळं केलेलं आहे. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये मी आता मीच पळून जाऊन लग्न केलंय, हे माझे सासरे आहेत. माझ्या घरच्यांना मात्र आता माझं लग्न मान्य नाही आहे, म्हणून त्यांनी माझे सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले आणि ते सर्टिफिकेट जाळल्यावरती मात्र आता माझ्या सासऱ्यांनी मला आता नवीन सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणा किंवा आता डुप्लिकेट घेण्यासाठी माझ्यासोबत आले होते. सर्टिफिकेट मिळाल्यावरती मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आणि हल्ला करून या सगळ्यामध्ये मात्र आता मला जखमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेला माझ्या सासऱ्यांनी तो वार स्वतःवरती घेतला आणि स्वतः मात्र या सगळ्यामध्ये जखमी झाले. यावरती पोलीस म्हणतात, हे बघा तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे, तुमच्यावरती हल्ला झालाय ना. यावरती ते म्हणतात, मला म्हणजे धोंडी अण्णा सांगतात, मला कंप्लेंट नाही करायची. अवनी सांगते, यांना करायची नसली तरी मला कंप्लेंट करायची आहे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता माझी कंप्लेंट लिहून घ्या. असं म्हटल्यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, बोला तुम्ही आता ताबडतोब सांगा, आम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतो. लगेचच अवनी आता कंप्लेंट देते आणि त्यानंतर मात्र आता इकडे कंप्लेंट रजिस्टर्ड होते. त्यापर्यंत मात्र आता पोलीस सांगायला लागतात, खरं तर आम्ही कॉलेजला गेलो होतो, कॉलेजला गेल्यावरती तिकडचे CCTV फुटेज आता पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण या सगळ्यामध्ये तिकडचे सगळे CCTV फुटेज बंद असल्या कारणाने आमच्या हातात काही राहिलेलं नाही आहे. आता आम्हाला आय विटनेसची गरज आहे आणि हा आय विटनेस मात्र आता तुम्हीच ठरू शकता. यावरती धोंडी अण्णा सांगायला लागतात, हे बघा CCTV फुटेज पण झालेले आहेत ना, गेलेले आहेत ना, तर काही गरज नाही आहे आम्हाला आता या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लेंट करायची नाही आहे. अवनी सांगते, नाही मी स्वतः माझ्या भावाच्या विरुद्ध तुम्हाला साक्ष देण्यासाठी येणार आहे. असं अवनी ज्या वेळेला मात्र आता म्हणायला लागते आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सगळेजण निघाले आहेत देशमानेंकडे आणि त्यावेळेला मात्र आता सांगायला लागतात ते म्हणजे पोलीस की तुम्हाला पण आमच्यासोबत यावं लागेल. त्यावरती ते म्हणतात, अवनी अगं कशाला विषय तू वाढवतेस, मला विषय वाढवायचा नाही आहे. पण त्याचबरोबर मात्र आता इकडे पोलीस आलेले आहेत देशमानेंच्या घरी. देशमाने इथेच राहतात, महेश देशमाने यांना अटक करण्यासाठी आलेलो आहोत असं म्हणत मात्र आता पोलीस ज्या वेळेला घरामध्ये एंट्री करतात आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे चंद्रकांत देशमाने महेश इकडे नाही आहे, महेश तर 2 दिवस झाले आता गावाला गेलेला आहे. आणि यावरती मात्र आता अवनीची आई आणि वहिनी काहीच बोलत नाहीयेत. पोलीस सांगायला लागतात, हे बघा आम्हाला माहिती आहे हा सगळा प्रकार आता तुम्ही कितीही केलात तरी तुम्ही या सगळ्या प्रकारामध्ये वाचू शकणार नाही आहे. महेशने कॉलेजमध्ये गेला होता आणि कॉलेजमध्ये जाऊन आता महेशने इकडे यांच्यावरती हल्ला केला आय विटनेस म्हणून आता स्वतः तुमच्या मुलीने साक्ष दिलेली आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे चंद्रकांत देशमाने चांगलेच चिडलेत आणि ते अवनीला म्हणायला लागले, झालं करंटेपणा केलास ना, आम्हाला वाटलं होतं की या सगळ्यात तरी रक्ताचं नातं जिंकेल. यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते, तुम्ही विचार केलात का दादाने जर का आता कमी जास्त करून काही त्यांचा जीव घेतला असता तर इतकंच नाही, दादा माझ्यावरती पण हल्ला करू शकत होता. आणि असं म्हणत असताना महेश आता खाली आलाय, मी काही नाही केलंय, हे सगळं चुकून घडलंय. यावरती धोंडी अण्णा सांगायला लागतात, हो बरोबर आहे, हा सगळा प्रकार चुकून घडलेला आहे आणि इन्स्पेक्टर साहेब मला खरं तर कंप्लेंट करायची नाही आहे. हे म्हटल्यावरती अवनी सांगायला लागते, बघितलं म्हणजे आता तुम्ही इतका त्यांचा रागराग करताय पण त्यांनी कधी तुमचा रागराग केलेला नाही आहे. इतकंच काय तर आता तुमच्या विरुद्ध कंप्लेंट पण केलेली नाही आहे. त्याच वेळेला मात्र आता इकडे चंद्रकांत देशमाने आणि महेश देशमाने धोंडी अण्णांच्या पायावर आलेत आणि हे बघा खरंच कंप्लेंट करू नका, त्याचं आयुष्य पार बर्बाद होईल. यावरती धोंडी अण्णा सांगतात, ठीक आहे
कंप्लेंट तर मी करणार नाही, पण यापुढे माझ्या सुनबाईच्या वाट्याला आता तुम्ही कुठे जायचं नाहीये. आता सध्या तरी हे दोघं जण हे कबूल करतात आणि धोंडी अण्णांच्या पायावर आलेत. अवनी आता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, अण्णा काही झालं तरी सुद्धा हे आता सुधारणार नाहीयेत, पण अण्णांचं मन साफ आहे आणि त्यांनी या दोघांना माफ करून टाकलेलं आहे.